अयोध्येमध्ये 22 तारखेच्या राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाची जोरदार तयारी केली जाते। 16 तारखेपासून त्याच राम मंदिरामध्ये होम हवनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे आणि याच होम हवन कार्यक्रमासाठी जवळपास 6 क्विंटल 30 किलो तूप जे आहे ते अयोध्येमध्ये दाखल झालेलं आपण पाहतोय की या अशा भरण्यांमधून हे तूप जे आहे ते अयोध्येमध्ये आणण्यात आलेलं आहे। राजस्थान त्याचबरोबर उत्तर प्रदेशातल्या अनेक भागांमधून हे तूप जे आहे ते सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेलं आहे। जवळपास आपल्याला काही शेकड्यांमध्ये ह्या भरण्या ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामधूनच हे होम हवनाचं तूप जे आहे ते अयोध्येमध्ये आणण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की एका मंदिरामध्ये हे तूप जे आहे ते साठवण्यात आलेलं आहे आणि बरोबर 16 तारखेपासून या तुपाचा वापर जो आहे तो होम हवनाच्या कार्यक्रमासाठी केला जाणार आहे। आपल्याबरोबर इथले बाबा जे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की हे तूप नेमकं कोणकोणत्या भागातून गोळा करण्यात आलेलं आहे, या तुपाची नेमकी विशेषता काय आहे आणि हे तूप होम हवनासाठीच नेमकं का निवडलं गेलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबाजी मेरे को बताइए टोटल कितना ये सब घी है? ये जोधपुर से जो घी आया है संदीपन मुनि आश्रम से 6 कुंटल 30 किलो घी है 109 कलश में। 109 कलश में, हाँ ओके। और ये महोबा से आया है 25 किलो घी 6 कलश में, एक छोटा कलश है 5 बड़े कलश हैं पीतल के कलश में। महोबा से ये घी आया है। और ये गणेश भगवान को जोधपुर वाले घी लाए हैं वही दान दे गए हैं। ये हनुमान जी को भी दान दे गए हैं, ये शालिग्राम को दान दे गए हैं, बाल रूप भगवान राम को भी दान दे गए हैं। एक तूप ऐसा है कि जिस गाय ने बच्चा नहीं दिया है और 6 साल से दूध दे रही, ये 6 साल से कामधेनु गाय दूध दे रही है, उसका घी लाए हैं जिससे पहली आरती भगवान की इसी घी से होगी। राम की पहली आरती इस घी से होगी। ओके। और कितने तारीख से होम हवन शुरू होने जा रहे हैं? ये 14 से 22 को भगवान पधारेंगे तो उनको पहली आरती 22 तारीख को इसी घी से होगी, कामधेनु गाय से। तर आपण पाहतोय की हे तूप आहे, मात्र आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठापना होईल त्यावेळेस जे पाणी वापरण्यात येणार आहे म्हणजे ज्याला आपण जल म्हणतो ते थेट नेपाळमधून या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की जय श्रीराम असे यावरती लिहिलेलं आहे जलाभिषेक। त्याचबरोबर आपण पाहतोय की महवामाई रथ यात्रा समिती वीरगंज नेपाळ, म्हणजे आपण जर पाहिलं तर नेपाळमधून हे पाणी जे आहे ते नेपाळमधल्या जवळपास सगळ्याच नद्यांचं पाणी या कलशामध्ये एकत्र करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की या कलशाला सजवून हा कलश जो आहे तो अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। आपण बाबाजींना विचारणार आहोत, बाबाजी ये पानी की विशेषता क्या है? ये पानी नेपाल से भगवान राम की ससुराल है, वहाँ से के लोगों ने श्रद्धा से भगवान के लिए भेंट दिया है। उन्हीं के जल से, उन्हीं की जल से, वहाँ के जल से जल अभिषेक होगा, यानी भगवान को पूजा होगा। नेपाल से है? हाँ, नेपाल के माता जानकी जी के वहाँ नेपाल वासियों की श्रद्धा है कि हम लोग ससुराल वाले हैं तो हम भी भगवान के पूजा में सहयोग करें। पाहतोय की जवळपास 6 क्विंटल 30 किलो हे तूप जे आहे ते या कलशांमधून या ठिकाणी अयोध्येमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि कार सेवापुरम इथल्या या मंदिरामध्ये रामाच्या मंदिरामध्ये हे सगळं साहित्य ठेवण्यात आलेलं आहे। राजस्थान त्याचबरोबर राजस्थानमधल्या जोधपूरमधून हे जवळपास 6 क्विंटल 30 किलो तूप जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। मात्र प्राण प्रतिष्ठापना ज्यावेळेस होईल आणि ज्या जलाचा वापर केला जाईल ते पाणी जे आहे ते थेट नेपाळमधून रामाची सासूरवाडी जी आहे ती नेपाळमध्ये होती अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे तिथल्या भक्तांनी हे जल जे आहे ते अयोध्येतल्या या प्राण प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी पाठवून दिलेलं आहे आणि या सगळ्या सोहळ्याची तयारी ही अयोध्येमध्ये जोरदार पद्धतीने केली जाते आणि जवळपास 6 क्विंटल 30 किलो तूप जे आहे अयोध्येमध्ये दाखल झाले। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।